Okay. Hello, this is the My Artifact episode number 780 might be. Seven hundred and 70. ओके. बहुत गरमी आहे आणि त्यामुळे मी नेकेड आहे. नेकेड म्हणजे या मी पॅन्ट घातलेला आहे. या डिड यू सी माय पॅन्ट? या इट्स माय पॅन्ट. या आय विअर फुल ऑफ पॅन्ट. नेकेड म्हणजे वरून नेकेड आहे फक्त. आणि ॲक्च्युली काय आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खालतो म्हणलं पण बहुत गरम वाटते यार. मग त्यामुळे मग कसं मनातल्या फिलिंग्स नाही निघत. पण जेव्हा आर्टिफॅक्ट करायला जातो तेव्हा त्याला मी स्वतःला नेकेड समजून राहिलो. त्यामुळे घालून घे, काही टेन्शन नाही, काही नाही. हां, सो कसं आहे की मला एक प्रकारे एक बंदाबद्दल बोलायचं आहे. जस्टिन बीबर बद्दल. या ॲक्च्युली मी याला लाईक करतो का नाही करत आय डोंट नो. या एक प्रकारे जेलस I really don't know, but somehow connection to see this man. म्हणजे असं कनेक्शन वाटते का भाऊ त्या माणसाला पहावं बा. तो माणूस इज ग्रेट. जस्टिन बिबर इज अ ग्रेट थिंग, ग्रेट गाय, अमेझिंग पर्सन. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट जस्टिन बिबर? स्टार्टिंग पासून सांग, कसं झालं, का झालं, तू म्हणजे का वाटते त्या जस्टिन बिबर बद्दल. या ओके. 12 वाजले, थोडीशी झोप लागून आली. ओके ठीक आहे, तरी सांगतो. संध्याकाळची वेळ होती आणि मी जस्ट कॉलेजमधून घरी आलो होतो. बहुत थकून होतो आणि मग त्यामुळे नंतर मग मी थोडंसं बोर होऊन राहिलो होतो घरी. थकलो होतो म्हणजे संध्याकाळी मी थोडंसं नाही का विशालकडे गेलो. मग त्यांनी मला एक गाणं दाखवलं. बेबी बेबी बेबीचं एक गाणं दाखवलं. आता मग काय की त्याच्यामध्ये एक बंदा असतो. मला माहीत नव्हतं त्या गाण्यामध्ये तो जस्टिन बिबर आहे म्हणून. या मला फक्त एवढं माहीत होतं की ती एक क्यूट लिटिल गर्ल आहे आणि मग तो एक बंदा आहे जो गाणं म्हणून राहिला. त्याचं नाव काहीतरी जस्टिन बिबर आहे. मला जस्ट एक प्रकारे न्यूली माहीत होतं. या मला पाहिजे तेव्हा नाही का तो नोकियाचा 2690 मोबाईल होता आणि विशाल म्हणे हे नवीन सॉन्ग आहे म्हणे, मस्त आहे म्हणे, तुला पाहिजे का म्हणे. म्हणलं ठीक आहे घेऊन घे, आपल्याला काही नाही. थोडंसं इंग्लिश गाणे वाजवीन मोबाईलमध्ये, थोडंसं चांगलं वाटतं तर ठीक आहे. मग त्याचं ते गाणं टाकलं होतं जस्टिन बिबरचं. त्याच्यापाशी 2 गाणे होते. बेबीचं होतं आणि एक वन लव नावाचं एक गाणं होतं. तर 2 गाणे त्यांनी टाकले मोबाईलमध्ये 3GB करून. आता मग मी कॉलेजमध्ये गेलो. आता कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय की आता माझ्यापाशी इंग्लिश सॉन्ग आहे. म्हणजे त्यावेळेस कसं असं हे होतं की तुमच्यापाशी काही ना काहीतरी नवीन असेल ना, तेव्हा नाही का मी तेव्हा नाही का 11th स्टँडर्ड म्हणजे 11वीत होतो तेव्हा. आणि कसं की मी थोडंसं नाही का एका मुलीवर खूप जास्त लाईन मारण्याचा प्रयत्न करत होतो. प्रिया दरने. या म्हणजे ती कशी मुलगी एकदम खूप भयानक होती. आमच्याच ITच्याच ब्रांचमध्ये होती. काय झालं की मी ते गाणं ऐकलं रात्रभर. मला ते आवडलं बेबी आणि ते सॉन्ग. मग काय केलं त्याचं मी ते गाण्याचं रिंगटोन बंद ठेवली मोबाईलची. रिंगटोन ठेवली आणि त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर टाटा डोकोमोचं सिम कार्ड होतं आणि त्या टाटा डोकोमो म्हणता का नेहमी कंपनीचे कॉल येत होते नेहमीच. आता त्या दिवशी काय झालं की HTMLचं प्रॅक्टिकल होतं कम्प्युटर लॅबमध्ये. तर
आम्ही सगळेजण IT वाले सगळे झालो होतो, तेव्हा धरणे पण होती. आणि माझं लक थोडं जास्त चांगलं होतं का माझ्याच साईडला ती धरणे बसली होती. म्हणजे शी इज वन ऑफ दी रिअली हॉट गर्ल. म्हणजे क्लासमध्ये सगळेजण तिला लाईक मारत होते आणि मी पण एक वेळा लाईन मारत होतो. बाकी काही नाही, असं काही अटॅचमेंट वगैरे असं काही नाही. तर मग काय की ती कंपनीची कॉल एकदम अचानक आली आणि नंतर त्याचं बेबी बेबी गाणं लावायला लागलं. मी फटकन एकदम, मी कसं आपला प्रोग्राम लिहून राहिलो असा HTML/2222222. मग फटकन मोबाईल काढला, फटकन सायलेंट केला, त्याच्यामध्ये ते बेबी बेबी ते गाणं वाजलं, नंतर क्लोज केला आणि सायलेंट करून टाकला. मॅडम म्हणे स्विच ऑफ कर म्हणे मोबाईल म्हणे. ठीक आहे मॅडम म्हटलं. मोबाईल स्विच ऑफ केला. ओके ठीक आहे. मग आम्ही प्रोग्राम लिहून राहिलो. तर प्रोग्राम लिहिता ती म्हणून राहिली म्हणे अरे तुझ्यापाशी ते जस्टिन बिबरचं गाणं आहे का म्हणे. जस्टिन बिबर. आता मला जस्टिन बिबर माहीतच नाही, कारण मला तर काहीच माहीत नाही त्या गाण्याबद्दल. म्हणजे मी जस्ट लाईक ते गाण्याचं नाव हे बेबी म्हणजे बेबी बेबी असं लिहून होतं. समोरचं काही जस्टिन बिबर होतं, पण ते की मी काही वाचलंही नाही, काहीच नाही वाचलं या. आणि म्हणजे ते गाणं ऐकलं, बट ते गाणं कोणाचं आहे हे ऐकलंच नाही, नावही नाही पाहिलं, काहीच नाही. आणि मग अचानक ती रिंग, मग ती म्हणे की तुला बस जस्टिन बिबरचं गाणं आहे का. जस्टिन बिबर. मग मी एक प्रकारे कन्फ्युज झालो, कोण आहे जस्टिन बिबर. अरे हे तुझ्यापाशी रिंगटोन आहे म्हणे, या गाण्यामध्ये हा जो बंदा आहे म्हणे हा जस्टिन बिबर आहे म्हणे. ठीक आहे, ओके ठीक आहे. तर मग मला ते गाणं देशील का म्हणे. या शुअर, नक्की, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर मग काय झालं तेव्हा नाही का माझ्यापाशी नोकियाचा मोबाईल होता आणि तिच्यापाशी कोणातरी सॅमसंगचा वगैरे मोबाईल होता. तेव्हा नाही का फाईल ट्रान्सफरसाठी नाही का आम्ही ब्लूटूथ वापरत जाऊ. 2-3 MBचं गाणं ते ब्लूटूथनी सेंड करायचं. तर तेव्हा ब्लूटूथचाच जमाना होता. तेव्हा काही असं वायफाय शेअर इट आणि झेंडर वगैरे असं काही होतं नाही या. तर तेव्हा ब्लूटूथ होते. तर काय झालं की आता मग प्रॅक्टिकल खतम झालं, नंतर ती जवळ आली आणि म्हणे की मला ते गाणं पाहिजे म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. मी ते गाणं सेंड करायला लागलो. आता ब्लूटूथ म्हणलं तर कमी स्पीड हळूहळू जाते. तर हळू म्हणजे त्या वेळेस नाही का तो ऑकवर्ड टाईम होता. म्हणजे काय, जसं प्रॅक्टिकल संपल्यानंतर सगळे पोरं गेले. आता मी तिथे उभा होतो, धरणी तो उभी होती आणि मग आम्ही फाईल ट्रान्सफर करून राहिलो. फाईल ट्रान्सफर करण्यासाठी टेक्स अ मिनिट किंवा हार्डली 40-50 सेकंद. हां, त्या 40-50 सेकंडमध्ये तर सोबत उभं राहावं कॉन्शियसमध्ये. तर मग तो प्रकारे एक ऑकवर्ड टाईम होता, कारण मी नाही कधी मुलीसोबत एवढा जास्त टाईम स्पेंड केला नव्हता. हार्डली 10-20 सेकंडसुद्धा कधी, बहुत जास्त टाईम होता माझ्यासाठी. आणि रिअली ऑकवर्ड टाईम होता, कारण त्या गॅलरीमध्ये कोणीच नव्हतं या. आणि जस्ट मी अँड हर, आणि जस्ट वेटिंग फॉर दी फाईल ट्रान्सफर. मग ती म्हणायला लागली, म्हणजे जस्ट ओके पाठव म्हणे. मग ठीक आहे, मी फाईल सर्च केली आणि पाठवला. तुला माहिती आहे म्हणे कोण आहे जस्टिन बिबर. तुझ्यापाशी याचे सगळे गाणे आहे का म्हणे. म्हणजे पहिले तिने हा प्रश्न विचारला की तुझ्यापाशी याचे सगळे गाणे आहे का म्हणलं. मग मी म्हणलं नाही, माझ्यापाशी याचे गाणे तर नाही आहे, बट मी कसं की माझ्या मित्रापाशी कम्प्युटर आहे, त्याच्यापाशी आहे बहुतेक गाणी वगैरे, तो मी आणू शकतो. म्हणे प्लीज, ती म्हणे प्लीज कॅन यू, म्हणजे तू आणू शकशील का म्हणे. ठीक आहे ना, त्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जस्ट लाईक ठीक आहे, आणून घेईन ना, काही प्रॉब्लेम नाही. कारण मला जस्टिन बिबर खूप जास्त आवडतो म्हणे. तिनं हा एक शब्द बोलला, ओके अंतरचूत. मी हा शब्द फक्त हार्डली 10 मिनटं अगोदर ऐकला हा शब्द, जस्टिन बिबर नावाचा. आणि त्याच्यानंतरच हे फाईल ट्रान्सफर करायच्या वेळेस असं ऐकून राहिलो का ती असं म्हणून राहिली का मी जस्टिन बिबरची खूप फॅन आहे आणि मला त्याची गाणी भेटलेच नाही. मला ही धरणे ज्याच्यावर नाही का सगळे क्लासमधले मुलं लाईन मारते, मी पण लाईन मारतो, आणि ती जस्टिन बिबरची फॅन आहे. तो जस्टिन बिबर कोण आहे हा बंदा. म्हणजे एक प्रकारे हा कोण आहे हा बंदा, म्हणजे एक प्रकारे क्युरिओसिटी निर्माण झाली.
मग तेव्हा नाही का माझ्यापाशी इंटरनेट होतं. तर मग मी काय केलं की इंटरनेटवर नाही का विकिपीडिया सर्च केलं आणि या जस्टिन बिबर हा कॅरेक्टर कोण आहे म्हणलं, याच्याबद्दल पहिले जाणून घेऊ म्हणलं. त्याचा पूर्ण विकिपीडिया वाचला. माहीत पडलं हा बंदा एक प्रकारे एक हॉलिवूड सिंगर आहे आणि याने करीब 4-5 गाणे वगैरे म्हणले आहे जे खूप पॉप्युलर आहे. प्लस हा बंदा माझ्याच एजचा आहे, म्हणजे ॲटलिस्ट माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान पण आहे. 94चा आहे, मी 93चा आहे. मार्च काहीतरी 94चा आहे तो. साला याची डेट पाहिल्याबद्दल साला असं वाटलं अभि हा बंदा आपल्याच वयाचा आहे आणि साला एवढा पॉप्युलर कसा. म्हणजे मी याच्याबद्दल नाही का पूर्ण विकिपीडिया सर्च केलं, यूट्यूबवर थोडेसे व्हिडिओ बघितले. हा बंदा खूप जास्त रिच, फेमस आणि लॉट्स ऑफ गर्ल्स वगैरे याच्या अराउंड घुमतात आणि ही हॅज अ रिअली कूल गर्लफ्रेंड अँड काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग ब्राईट फ्युचर अहेड ऑफ हिम अँड हिज नेम इज जस्टिन बिबर. साला हा बंदा काहीच आहे म्हणलं. तर त्या दिवशी काय झालं की मी इंटरनेटवर सर्च करता करता त्याचे गाणे पण डाउनलोड करून टाकले. जस्टिन बिबरचे गाणे डाउनलोड केले आणि गाणे डाउनलोड केल्यानंतर मग मी तिला देऊन दिले जस्टिन बिबरचे ते गाणे वगैरे. ठीक आहे, तो टॉपिक तिथे क्लोज झाला. तो प्रिया दर्रेचा जो टॉपिक आला तिथे क्लोज झाला. पण हा जस्टिन बिबरचा हा किडा नाही का डोक्यामध्ये गेला. हा जस्टिन बिबरचा आहे कोण, आहे कोण, त्याच्याबद्दल खूप जाणून घेतलं यांचं जस्टिन बिबर आणि ते सालिना गुमेज यांच्याबद्दल ते काहीतरी इंटरॅक्शन बिटवीन देम आणि मग ते पब्लिसिटी अँड देन ऑल दोज स्टफ हॅपनिंग्स ओव्हर देअर अराउंड दिस इयर. सो म्हणजे एक प्रकारे नाही का या बंदासबद्दल नाही का मला एक प्रकारे जेलस तयार झाली. हा बंदा कोण आहे म्हणजे एक प्रकारे जेलस तयार झाली. आणि काही काळानंतर नाही का मी याला नाही का खूप राग करायला लागलो याचा. आय डोंट नो, काही रिझन नव्हतं, काही नाही, जस्ट मी या बंदाचा खूप जास्त राग करायला लागलो. म्हणजे काही जरी वाईट झालं तर हे याच्यामुळे झालं, हे हा जस्टिन बिबर आहे ना याच मादरसुद्धामुळे झालं. आय डोंट नो, बट याच्याच मुळे झालं. काही ना काहीतरी समथिंग इज गोईंग ऑन बिटवीन हॉलिवूड बॉलिवूड फिल्म हॉलिवूड. आय डोंट नो, बट नाही का मी प्रत्येक गोष्टीसाठी त्यालाच ब्लेम करून राहिलो यार. कारण माहीत नाही मी त्याला बहुत जळून राहिलो. व्हाय? मग मी त्याच्या आणि माझ्यात कम्पेअर केलं का हा बंदा आणि मी, माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे. तर मला बहुत जास्त डिफरन्स दिसला, बहुतच जास्त. फर्स्ट ऑफ ऑल दॅट गाय इज अ सिंगर, आय एम नॉट अ सिंगर. ठीक आहे, ही हॅज अ रिअली गुड पर्सनॅलिटी. आय डोंट हॅव अ पर्सनॅलिटी. ठीक आहे. तिसरा, ही हॅज अ लॉट्स ऑफ मनी, घंटा. ठीक आहे. त्यानंतर ही हॅज अ रिअली कूल गर्लफ्रेंड अँड फ्रेंड्स अँड वॉट एव्हर. आपल्यापाशी टपरीतले मित्र आहे भाऊ. आणि ही जस्ट डान्स लाईक अ रिअली रॉक स्टार. अरे भाऊ, आम्ही लग्नातच नाचतो असे दन करत, बाकी कुठंच नाही. मग साला तेव्हा कळलं राव का त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बहुत जास्त गॅप आहे, बहुत जास्त गॅप. तर मग आता करायचं का. मला एक प्रकार नाही का आतमध्ये अशी फिलिंग होती का या बंदासोबत मी भेटीन केव्हा ना केव्हा तरी, या बंदासोबत भेटीन. मला बस एवढं माहित होतं का या बंदासोबत मी केव्हा ना केव्हा तरी भेटीन बस. आणि समहाऊ डेस्टिनी गिव्स चेंज आणि राईट नाऊ आय एम बिल्डिंग अ मूवी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर विथ जस्टिन बिबर. आणि आता मी त्याला काही जेलस नाही करत. आता मी एक प्रकारे लाईक पण करतो, थोडं बहुत जेलस पण करतो. एक प्रकारे नाही का एक अट्रॅक्शन राहतं ना एक सेलिब्रिटीचं, का हा बंदा एक सेलिब्रिटी आहे, जस्टिन बिबर इज जस्टिन बिबर, या वॉट एव्हर इट इज जस्टिन बिबर. सो ठीक आहे ना, तो त्याच्या लाईफमध्ये खूप खुश आहे. आपण आपल्या लाईफमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण नाही का जेव्हा हा बंदा भेटेल ना तेव्हा मी याच्याबद्दल नाही का मी असं काही खास बोलणार नाही. बट समहाऊ मला असं वाटते का ही इज बिकेम अ गुड फ्रेंड ऑफ माई. म्हणजे माझा एक प्रकारे एक चांगला मित्र बनणार असं मला वाटते राव. दॅट्स व्हॉट आय वांट. So this is the not the artifact, this is the
what I think about Justin Bieber. Thank you.